नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. मी आता चाललो आहे हडपीडला. हडपीड तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील स्वामी समर्थ मठामध्ये चाललो आहे. आणि त्या ठिकाणी आता सध्या बालाजी म्हणजे त्यांनी प्रतिकात्मक बालाजीची मूर्ती त्या ठिकाणी आणली आहे. आणि ऑलरेडी त्या ठिकाणी खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही अजून एक मूर्ती आली. त्यामुळे हळूहळू आपल्या भारतातील सर्व मंदिरं म्हणजे मुख्य मंदिरं तिथल्या मूर्त्या ह्या त्या ठिकाणी हळूहळू एकत्र होत आहेत. आणि आता सध्या बालाजीची मूर्ती त्या ठिकाणी आलेली आहे. तर आता आपण ती मूर्ती कशा प्रकारे आहे ती बघायला चाललो आहे आणि तिकडे जाऊन मस्त स्वामींचं दर्शन घेऊया आणि कशा प्रकारे मठामध्ये मूर्ती स्थापन झाली ती बघूया. आणि व्यवस्थित त्याचं दर्शन घेऊन आपण म्हणजे आता जे हिंदू नववर्ष चालू झाले त्यामुळे आपण सध्या स्वामींचा आशीर्वाद घेऊया त्या ठिकाणी जाऊन. आणि इकडे प्रवेशद्वार आलात ना की इकडे दत्तगुरूंची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे स्वामींची मूर्ती सुद्धा आहे. एकदम आपण आलो आहे स्वामी समर्थ मठ हडपीडला. आणि आता आपण मठामध्ये होतो आणि यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे तिरुपती बालाजीची या ठिकाणी मूर्ती आली आहे, प्रतिकात्मक मूर्ती. तर आता मठाच्या परिसरात एक एक गोष्ट वाढत चालली आहे. यावर्षी तिरुपती बालाजी आणि इकडे सगळे जुन्या मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी, खंडोबा, संत गोरा कुंभार, सगळ्यांची इकडे संत तुकाराम, ज्ञानेश्वर, सगळ्यांची इकडे मूर्त्या बनवल्या आहेत. सुंदर परिसर आहे. स्वामी समर्थ मठ हडपीड. अशा प्रकारे परिसर आहे संपूर्ण. हे प्रसादालय आहे, भोजनालय.
महाप्रसाद असतो या ठिकाणी. अशा प्रकारे स्वामी समर्थ मठ हडपीठ. तर या ठिकाणचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तिकडे. आणि सुंदर परिसर, सकाळच्या वेळी मस्त वाटतं वातावरण इकडे. आणि या ठिकाणी सगळे कार्यक्रम एकदम उत्साहात साजरे होतात स्वामींचे. तशा प्रकारे आपलं मस्त दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलात तर नक्की या मठामध्ये या, दर्शन घ्या स्वामींचं. आणि सुंदर परिसर बनवला आहे आणि दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्टी ॲड होत आहेत. म्हणजे आता यावर्षी आपण बघितलं तिरुपती बालाजी त्यांची मूर्ती आली इकडे. अशा अनेक मूर्त्या. देवगड रोडवरती हडपीड गावामध्ये हा मठ आहे. श्री स्वामी समर्थ.